10वी मराठी पाठ 5 बाकी 20 रुपयांचं काय? प्रश्न पहिला 3-4 वाक्यात उत्तरे लिहा. साहेबांनी विकासकडे राजूबाबत कोणती तक्रार केली? उत्तर पाण्याची बाटली आणण्यासाठी राजू 100 रुपये घेऊन गेला. तो आलाच नाही. राजूने मला 80 रुपयांना फसवले. त्याची पाण्याची बाटली मला 100 रुपयात पडली, अशी तक्रार साहेबांनी विकासकडे राजूबाबत केली. दवाखान्यात राजूला पाहून विकासची उत्सुकता का वाढली? उत्तर दवाखान्यात विकासने राजूला पाहिले तेव्हा राजूने गळ्यात एक पाटी अडकवलेली होती. त्या पाटीवर त्याने उरलेले अन्न देण्याचे आवाहन केले होते. हातात एक पिशवी होती. अशा स्थितीमध्ये राजू दिसल्यामुळे विकासची उत्सुकता वाढली. दवाखान्यामध्ये फिरताना राजूच्या काय लक्षात आले? उत्तर दवाखान्यात फिरताना राजूच्या लक्षात आले की पेशंट सोबत आलेले लोक गरीब आहेत. ते भुकेने व्याकुळ होऊन पैशासाठी व अन्नासाठी दुसऱ्यांसमोर हात पसरतात. उलट दुसरे काही लोक असे आहेत की जे जेवून उरलेले अन्न कचरा कुंडीत फेकून देतात. भुकेलेल्यांसाठी राजूने कोणता उपक्रम सुरू केला? उत्तर दवाखान्यातील इतर पेशंटचे उरलेलं अन्न जमा करून गरजू लोकांना भुकेलेल्यांसाठी देण्याचा उपक्रम राजूने सुरू केला. साहेबांचा राजूबद्दलचा गैरसमज कसा दूर झाला? उत्तर राजूच्या आईची दवाखान्यातून सुट्टी झाली व राजू निघून गेला. पण जाता जाता राजूने प्रामाणिकपणे साहेबांचे 100 रुपये परत केले व पाण्याची बाटलीही मित्रामार्फत दिली. हे पाहून साहेबांचा गैरसमज दूर झाला. प्रश्न 2 तुमच्या मनाने उत्तरे लिहा. कोणाच्या वस्तूला हात लावू नको असे आईने राजूला का सांगितले असेल? उत्तर कोणाच्या वस्तूला हात लावण्याने ती वस्तू आपल्या जवळ ठेवण्याची इच्छा निर्माण होते. ती वस्तू आपणच ठेवून घ्यावी असा भाव निर्माण होतो. चोरी करण्याची वृत्ती निर्माण होते. म्हणून कोणाच्या वस्तूस हात लावू नको असे आईने राजूला सांगितले असेल.
माणसं ओळखण्यातला तुमचा अधिकार मोठा आहे असे साहेब विकासला का म्हणाले असतील? उत्तर, छोट्याशा घटनेवरून गैरसमजातून साहेबांनी राजूला महाबिलिंदर असे म्हटले, परंतु विकासने राजूचे आंतरिक गुण ओळखले होते. शेवटी राजूच्या प्रामाणिकपणाची प्रचिती साहेबांना आली व त्यांना स्वतःची चूक कळली. म्हणून माणसं ओळखण्यातला तुमचा अधिकार मोठा आहे असे साहेब विकासला म्हणाले असतील. भुकेलेल्या लोकांना अन्न मिळावे म्हणून आणखी काय काय करता येईल? उत्तर, लग्न समारंभ, वाढदिवस, इतर कार्यक्रमाच्या ठिकाणी उरलेले अन्न गोळा करून गरजू लोकांना ते देता येईल. तुम्हाला राजूशी मैत्री करायला आवडेल का? का ते सांगा. उत्तर, हो, मला राजूशी मैत्री करायला नक्कीच आवडेल. कारण 1. तो प्रामाणिक व निस्वार्थी आहे. 2. तो दुसऱ्यांना मदत करण्यास तत्पर आहे. 3. तो बुद्धिमान असून स्वभावाने गरीब आहे. या सर्व कारणामुळे मला राजूशी मैत्री करायला आवडेल. राहिलेल्या 20 रुपयांचे विकासच्या साहेबांनी काय करावे असे तुम्हाला वाटते? उत्तर, साहेबांनी ते 20 रुपये राजूच्या मित्राला म्हणजे इरफानला द्यायला हवे. कारण इरफान देखील प्रामाणिक आहे. त्याने ते पैसे स्वतःकडे न ठेवता साहेबांना दिले. राजूचा प्रामाणिकपणा पाठातील कोणकोणत्या प्रसंगातून दिसून येतो? उत्तर, 1. राजू विकासला दररोज पाण्याची बाटली पोहोचवत असे. 2. गरजू भुकेल्या लोकांसाठी राजूने अन्न गोळा करण्याची मोहीम राबवली. 3. साहेबांचे 100 रुपये व पाण्याची बाटली राजूने मित्रामार्फत पाठवली. या प्रसंगातून राजूचा प्रामाणिकपणा दिसून येतो. तीन, तुम्हाला राजूची आई भेटल्यास तुम्ही राजूबद्दल तिच्या जवळ काय बोलाल ते लिहा. उत्तर, 1. तुमचा मुलगा फार गुणी व प्रामाणिक आहे. 2. दवाखान्यात गरजू लोकांसाठी परोपकारी योजना राबवली. 3. असा परोपकारी मुलगा लाभल्यामुळे तुम्ही भाग्यवंत आहात. या गोष्टी आम्ही राजूची आई भेटल्यास त्यांच्या जवळ बोलू. 4. एखाद्या गरजू विद्यार्थ्याला तुम्ही कशा प्रकारे मदत कराल? उत्तर, 1. माझी पुस्तके त्याला वाचायला देईल. 2.
नवीन पेन घेऊन देईन. 3. त्याचे पेपरचे पैसे मी देईन. 4. गरजूला पालक व शिक्षकांनी मदत करण्याबद्दल आवाहन करीन. पाच. पाठात तुम्हाला राजूचे कोणते गुण दिसले ते खालील चौकटीत लिहा. त्या शब्दांचा वापर करून राजू विषयी 8-10 ओळीत माहिती लिहा. राजू मधील गुण: आज्ञाधारक, गुणी, कष्टाळू, विश्वासू, कल्पक, प्रामाणिक. या गुणाचा उपयोग करून आपणाला राजू विषयी 8 ते 10 ओळीत माहिती लिहायची आहे. या पद्धतीने या ठिकाणी राजू विषयी माहिती दिलेली आहे. तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन किंवा व्हिडिओ थांबवून ही माहिती पाहू शकता. खेळूया शब्दांशी. फसवा फसवी, कचरा कुंडी, गोरगरीब यासारखे तुम्हाला माहित असलेले जोडशब्द लिहा. उत्तर: केर कचरा, भाजी भाकर, कामधंदा इत्यादी. या व्यतिरिक्त तुम्ही इतरही जोडशब्द लिहू शकता. खालील शब्दांसाठी मराठी शब्द लिहा. फाईल, सेंटर, पेशंट, विंग, हॉटेल, कॅन्सर. फाईल नसती, सेंटर विभाग, पेशंट रुग्ण, विंग दालन, हॉटेल उपहारगृह, कॅन्सर कर्करोग. पाठात आलेल्या पुढील शब्दांचा वाक्यात उपयोग करा. महाबिलंदर, आवाहन, अनुभवशून्य, निरुत्तर. महाबिलंदर वाक्य: सर्वांना सहकार्य करणारा सचिन महाबिलंदर आहे. आवाहन वाक्य: पूरग्रस्तांना मदत करा असे सरपंचांनी ग्रामस्थांना आवाहन केले. अनुभवशून्य वाक्य: मोबाईलच्या बाबतीत जुनी लोक अनुभवशून्य आहेत. निरुत्तर वाक्य: काही प्रश्न असे असतात की त्यासमोर आपण निरुत्तर होतो. भारी कौतुक म्हणजे खूप कौतुक. भारी हा शब्द तुम्ही केव्हा केव्हा वापरता. हा शब्द वापरून 3-4 वाक्य लिहा. उत्तर: आमच्या वर्गातला राजू भारी खोड्या करतो, पण एकदा त्याने भारी कार्य केले. पावसाळ्यात नदीला भारी पूर आला होता, तेव्हा त्याने एका बुडणाऱ्या मुलाला वाचवले. गावकऱ्यांनी त्याला भारी शाबासकी दिली. या पद्धतीनं आपण भारी हा शब्द वापरून वाक्य बनवू शकतो. तुम्हाला सुचणारी इतरही वाक्य तुम्ही यामध्ये वाढवू शकता. पैसा या शब्दाचे सामान्य रूप समजून घ्या. उदाहरणार्थ: पैसा, पैशाला, पैशाने, पैशासाठी, पैशांचा, पैशाहून, पैशातला याप्रमाणे खालील शब्दांची सामान्य रूपे लिहा.
मासा, आ ससा आणि ई ठसा। अ मासा, माशाने, माशाला, माशाहून, माशांचा, माशांसाठी। आ ससा, सशाने, सशाला, सशाहून, सशांचा, सशांसाठी। ई ठसा, ठशाने, ठशाला, ठशाहून, ठशांचा, ठशांसाठी। खालील शब्दांना की, ई, ता, वा, पणा, आई हे प्रत्यय लावून भाववाचक नामे तयार करा। अ सुंदर, आ प्रामाणिक, ई नवल, ई गोड, उ दांडगा, उ शांत, ए पाटील, आई चपळ। अ सुंदर, सुंदरता, आ प्रामाणिक, प्रामाणिकपणा, ई नवल, नवलाई, ई गोड, गोडवा। उ दांडगा, दांडगाई, उ शांत, शांतता, ए पाटील, पाटीलकी, ऐ चपळ, चपळाई। खालील भाववाचक नामांचे विरुद्धार्थी शब्द लिहा। अ मित्रत्व, आ गरिबी, ई खरेपणा, ई महागाई। अ मित्रत्व, शत्रुत्व, आ गरिबी, श्रीमंती, ई खरेपणा, खोटेपणा, ई महागाई, स्वस्ताई। खाली दिलेल्या शब्दांसारखे अन्य शब्द लिहा। अमनुष्यत्व, आ आपुलकी, ई नम्रता, ई नवलाई, उ बालपण, उ माधुर्य। अमनुष्यत्व, पशुत्व, देवत्व, आ आपुलकी, ठाकुरकी, माणुसकी, ई नम्रता, सुंदरता, कोमलता, ई नवलाई, धुलाई, शिलाई, उ बालपण, लहानपण, मोठेपण, उ माधुर्य, सौंदर्य, शौर्य।